नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? ठीक आहे. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर आजच्या या लेक्चरला आपण बघणार आहोत केटीजी अँड रेडिएशन्स हा 12वी फिजिक्समधील तिसरा टॉपिक आहे. केटीजी म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. यामधील पुढचं एक्झाम्पल आहे ते आपल्यासमोर आहे बघा. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ मॉलिक्यूल ऑफ गॅस ॲट 30K म्हणजे 30 केल्विन अँड 120 केल्विन. काय सांगितलं आहे? कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स. मीन स्क्वेअर स्पीडचा रेशो काढायचा आहे. म्हणजेच मीन स्क्वेअर स्पीडसाठी आपण व्ही पण वापरतो आणि सी पण वापरतो. ओके, सी बार स्क्वेअर किंवा व्ही बार स्क्वेअर असं दोन्ही नोटेशन वापरतो. ओके, आता बघा यामध्ये दिलेला काय गिव्हन डाटा. T1 किती दिलं आहे? 30 केल्विन. T2 किती दिलेलं आहे? 120 केल्विन. ओके, काय फाइंड आउट करायचं आहे? रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड V1 बार स्क्वेअर डिवायडेड बाय V2 बार स्क्वेअर. इथं आपण C1 बार स्क्वेअर डिवायडेड बाय C2 बार स्क्वेअर असंही लिहू शकतोय. ओके, तर फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला बघायचा आहे. बघा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. कुठला? V बार स्क्वेअर विच इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय M0. म्हणजेच आपल्याला माहीत आहे मीन स्क्वेअर स्पीडचा हा फॉर्म्युला जो आहे मीन स्क्वेअर स्पीड विच इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय M0. मग हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. बघा कॅल्क्युलेशनमध्ये बघूया आपण. युझिंग धिस फॉर्म्युला काय सांगितलं आहे? व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आता बघा या ठिकाणी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. व्ही आणि टीचं रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, आणि म्हणून आपण या ठिकाणी व्ही बार स्क्वेअर विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर हेच आपण या ठिकाणी लिहिले. यावरून काय करू शकतोय आपण? फॉर्म्युले लिहू शकतोय. ओके, दोन फॉर्म्युले म्हणजेच तापमान T1 30 केल्विन असताना आणि T2. म्हणजेच आपण हाच फॉर्म्युला कसा लिहू शकतो या ठिकाणी लिहिलेला नाही, परंतु तुम्हाला मी सांगतो V1 बार स्क्वेअर विच इज इक्वल टू 3RT 1 म्हणूया डिवायडेड बाय M0 आणि दुसरा फॉर्म्युला V2 बार स्क्वेअर विच इज इक्वल टू 3RT2 डिवायडेड बाय M0 असा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहू शकतोय. ओके, मग या दोन्हीचा रेशो हा जो घेतला आहे तो या ठिकाणी या स्टेपला घेतलेला आहे. बघा इथं काय आहे? V1 बार स्क्वेअर डिवायडेड बाय V2 बार स्क्वेअर. बाकीच्या टर्म जे आहेत 3R आणि M0, 3R M0 एकमेकाला कॅन्सल होणार आहेत. T1 डिवायडेड बाय T2च राहील. ते T1 डिवायडेड बाय T2 या ठिकाणी घेतलेलं आहे विच इज इक्वल टू T1ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, वरच बघितले 30 केल्विन भागिले T2ची व्हॅल्यू 120 केल्विन आपल्याला दिलेलं आहे. 30 भागिले 120 3 चौक 12 शून्याला शून्य कॅन्सल 1/4 म्हणजे V1 बार स्क्वेअर खाली आपल्याला सांगता येईल V1 बार स्क्वेअर S2 V2 बार स्क्वेअर विच इज इक्वल टू 1:4. म्हणजेच आपल्याला जे काय आन्सर आहे याचं ते आपल्याला आन्सर थोडक्यात सांगता येईल. बघा काय आन्सर आहे तर द रेशो ऑफ मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी or mean square speeds of the molecules is 1:4. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल बघता येईल किंवा सांगता येईल. ओके, तर सेकंड एक्झाम्पल बघा काय आहे. शो दॅट RMS speed of an oxygen molecule is √2 times that of a sulfur dioxide molecule at STP. काय सांगितलेलं आहे बघा. शो दॅट काय दाखवायचं आपल्याला? RMS स्पीड ऑफ एन ऑक्सिजन मॉलिक्यूलचं RMS स्पीड हे √2 टाइम्स दॅट ऑफ द सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. आपल्याला माहीत आहे टेम्परेचर किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन आणि प्रेशर असतं 1 पास्कल. हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर आता आपण बघूया काय दिलेलं आहे सोल्युशन. बघा किंवा गिव्हन डाटा मॉलिक्युलर मास ऑफ O2 आणि SO2 काय? O2चं 32 आहे आपल्याला माहीत आहे, SO2चं 64 आहे. ओके, मग आता ह्या माहितीच्या आधारे
आपण काय करायचं आहे बघा. आणि इथं आपल्याला सांगता येईल म्हणजे थोडक्यात काय, जे ऑक्सिजन मॉलिक्युलचं RMS स्पीड जे आहे हे सल्फर डायऑक्साईड मॉलिक्युलच्या √2 टाइम्स आहे ॲट STP. मग RMS व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, आत्ताच आपण बघितला होता. ओके, V विच इज इक्वल टू काय आहे बघा, V विच इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय M0. हा फॉर्म्युला आपण ऑक्सिजनसाठी लिहूया आणि SO2 साठी. म्हणजे काय होणार आहे, इथं O2 येईल, दॅट इज द RMS स्पीड ऑफ O2. आणि या ठिकाणी जे काय मॉलिक्युलर मास आहे, जे आपण बघितलं मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचं इथे येणार आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये SO2चं येणार. म्हणजे बघा कशा पद्धतीनं फॉर्म्युला आपण करतोय, बघा इथं दिलेला आहे. बरोबर, बघा VO2 विच इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनसाठी लिहितोय आपण, अँड VSO2 दॅट इज द RMS velocity or RMS speed of that sulfur dioxide, 3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ सल्फर डायऑक्साईड आपण बघितलेलं आहे, वरच आहे 64 आणि ऑक्सिजनचं किती आहे 32. ते 32 इथं घेतलं, 64 इथं घेतलं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू आपण ठेवलेले आहेत. आणि मग आता आपण दोन्हीचा रेशो घेऊया. बघा कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल, ह्या दोन्हीचा रेशो. या खालच्या स्टेपला आपण रेशो घेतला आहे VO2 डिवायडेड बाय VSO2 विच इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय 32 इंटू डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे, 64 हा छेदाचा छेदांश स्थानी जाणार आहे आणि 3RT डिवाइड होणार आहे का, तर VSO2 डिवायडेड बाय. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला 64 वर आलं, 3RT डिवाइड 32 दोन्ही 64 येईल, 3RTला 3RT कॅन्सल, म्हणजे वर्गमुळात फक्त 2 राहणार आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा आपल्याला सांगता येईल, VO2 विच इज इक्वल टू √2 इंटू VSO2 इकडं पाठवलं, ह्याला इकडं पाठवलं, इथं. म्हणजेच आपल्याला सांगता येईल दिलेलं जे काय आपल्याला एक्झाम्पल आपल्याला होतं शो दॅट असं जे होतं ते आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे, RMS velocity of an oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide molecule at STP. म्हणजे हे आपण काय केलं, प्रूव्ह केलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. ओके, बघा समजलं ना. तर तिसरे एक्झाम्पल आजच्या लेक्चरमधलं बघूया. ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम मॉलिक्यूल ॲट STP. काय सांगितलंय, ॲट व्हॉट टेम्परेचर कोणत्या तापमानाला विल ऑक्सिजन मॉलिक्यूलच्या RMS स्पीड हे हेलियम मॉलिक्यूलच्या स्टँडर्ड टेम्परेचरला असताना, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला हेलियम मॉलिक्यूल असताना ऑक्सिजनचं RMS स्पीड आणि हेलियमचं RMS स्पीड कोणत्या तापमानाला, ऑक्सिजनच्या कोणत्या तापमानाला ऑक्सिजनचं RMS स्पीड हे हेलियमच्या RMS स्पीड इतकं असेल, असा याचा अर्थ आहे. ओके, म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल. मग काय काय दिलेलं आहे अजून बघा, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन E अँड हेलियम R 32. ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास आत्ताच आपण बघितलं अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये, आणि हेलियमचं मॉलिक्युलर मास आहे 4 आहे. ओके, मग आता आपण या ठिकाणी बघा जो गिव्हन डाटा आहे तो आपण बघूया. काय आहे, VO2 म्हणजेच काय, RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल विच इज इक्वल टू RMS स्पीड ऑफ हेलियम मॉलिक्यूल. हे आपल्याला दिलेलंच आहे, म्हणजे सारखं असणार आहे कोणत्या तापमानाला हे विचारलंय. आणि टेम्परेचर ऑफ हेलियम 273. हे 273 का, STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला आपल्याला माहीत आहे टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजेच 273 केल्विन, आणि जे प्रेशर असतं ते 1 पास्कल असतं. हेही आपण या ठिकाणी या अगोदर पाहिलेलं आहे. ओके, मग त्यानुसार आपण हेलियमचं टेम्परेचर किंवा तापमान लिहिलेलं आहे 273. मग मॉलिक्युलर मास जे आहे ऑक्सिजनचं तेही आपल्याला दिलेलं आहे 32, आणि हेलियमचं मॉलिक्युलर मास MHE 4 दिलेलंच आहे वर. ओके, मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत, आणि फॉर्म्युला कोणता आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. बघा, टू फाइंड टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिजन मॉलिक्यूलचं तापमान आपल्याला बघायचं की ज्या तापमानाला ऑक्सिजन मॉलिक्यूल हा हेलियम मॉलिक्यूलच्या RMS स्पीड, दोघांचा RMS स्पीड सारखा असेल. ओके, फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आत्ता जो झाला तोच आहे, अगोदरच्या 2 एक्झाम्पलमध्ये झाला तोच फॉर्म्युला आहे. काय बघा, VRMS दॅट इज रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय M0. मी या अगोदर पण सांगितले तुम्हाला C बार स्क्वेअर पण लिहितात
म्हणजेच रूट मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी किंवा व्ही बार स्क्वेअर लिहितात किंवा काय लिहितात VRMS किंवा CRMS. हे सगळे जे काय आहेत हे सगळे काय आहेत एकच वर्ड किंवा एका रूट मीन स्क्वेअर व्हिलॉसिटीसाठी वापरली जाणारी वेगवेगळे नोटेशन आहेत, हे लक्षात ठेवा. आता प्रत्यक्षात आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया. ओके, फॉर्म्युला आपल्याला लिहून घेऊया. हेलियमसाठी 3R × T. ओके, हा फॉर्म्युला हेलियमसाठी. टेम्परेचर ऑफ हेलियम किती आहे वर दिलेलं आहे आपल्याला 273 केल्विन डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ हेलियम किती आहे 4 आहे. म्हणून हेलियमसाठी आपण हा फॉर्म्युला रूट मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी फॉर हेलियम मॉलिक्यूल which can be written as VHE which is equal to 3R × 273 divided by 4. तसाच आपण ऑक्सिजन मॉलिक्यूलसाठी लिहूया. ऑक्सिजन मॉलिक्यूलसाठी बघा या ठिकाणी दिलेलं आहे. ऑक्सिजन मॉलिक्यूलसाठी आपल्याला सांगता येईल काय VO2 which is equal to 3R × TO2. आपल्याला काढायचं आहे ऑक्सिजनचं मॉलिक्यूल. ॲट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल, म्हणून ऑक्सिजन मॉलिक्यूलचं टेम्परेचर डिवायडेड बाय M0 दॅट इज मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 32 आहे, दिलेलंच आहे. मग यानंतर आपण काय करूया, जे आपल्याला दिलं आहे ह्या दोघांचा RMS स्पीड कसा असेल सारखा असणार आहे, कोणत्या तापमानाला असं विचारलं आहे. म्हणून आपण काय केलं VO2 which is equal to VHE. मग प्रत्येकाच्या व्हॅल्यू जे आहेत ते आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया. बघा VO2ची व्हॅल्यू काय आहे 3RTO2 डिवायडेड बाय 32 असे विच इज इक्वल टू VHE 3R × 273 डिवायडेड बाय 4. नंतर TO2 विच इज इक्वल टू 273 × 32 डिवायडेड बाय 4. ओके, म्हणजेच काय हे TO2 आपण काय केलं TO2 विच इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे 273 आणि म्हणजे 3Rला 3R कॅन्सल होईल डायरेक्ट इथंच 3 कॅन्सल RR कॅन्सल 32 तिकडं जाणार आहे. आणि मग आपण काय करतोय स्क्वेअर करतोय दोन्ही बाजूचा, म्हणजे स्क्वेअर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे इथंच आपल्याला दाखवता येईल कशा पद्धतीनं आपण स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर्स काय येणार आहे 3RTO2 अपॉन 32 विच इज इक्वल टू 3R × 273 डिवायडेड बाय 4. 3R. ओके, मग हे 32 कुठे येणार आहे अंशस्थानी. ओके, म्हणजेच काय येईल बघा इथं खालच्या स्टेपला दाखवलेलं आहे काय बघा TO2 273 इथलं वर राहिलेलं शिल्लक आणि 32 तिकडं इकडं छेदस्थानी तिकडं अंशस्थानी TO2 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज 4 8 32. ओके, 8 राहील 4 1 4 4 8 32 आणि 8 ना आपण भागावर शोधते 8 त्रिक 24 हातचे आले 2 8 साठी 56 आणि 2 58 हातचे आले 5 परत 8 दुनी 16 आणि 5 21 म्हणजे 2184 काय आलं आपल्याला टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल TO2 विच इज इक्वल टू 2184 केल्विन. म्हणजेच आपल्याला सांगता येईल द टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज 2184 केल्विन. दॅट टाइम the RMS speed of oxygen molecule is the same as the RMS speed of helium molecule at STP. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल बघता येते. धन्यवाद. जर समजलं असेल तरच लाईक करा आणि अजूनपर्यंत देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, तुमची काळजी घ्या आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या.